पोचलोय आता विराज दादाकडे. ते बघा मुंबईला आले. कुठे आलो रे भाई, असं वाटतं लय लांब आलो आहे पनवेलवरून. करी रोडला आलो इथे. भाईच्या 15व्या फ्लोअरवरती झाले. 3 रूम भाईच्याच आहेत. नुसता पैसा नुसता पैसा. मला दाखवलं त्याच्या सगळं ड्रीम्स बघा त्याचे. बघा ऑलरेडी मिलियनर आहे, आता बिलियनर बनायचं आहे. चैन बघा काय. आणि हा त्यांचा US फ्लॅट आहे. ही आमची ब्लॅकची इन्व्हेस्टमेंट आहे. हे घोड्या या घोड्यांवरती जाता का? हो, हे घोडे आम्ही मागवलेत रशियावर. 4 शेवटच्या उरल्यात घे. असं वाटतं जेलमध्ये आलं. इडला कापायला सुरी देऊ. तर गाईचा इथून जाणार आहे आम्ही आता कारखान्यात. गाईज आता आम्ही पोहोचलो इथे लालबागला. आणि हा बघा पेशंट आहे सोबत. आताच बघा त्याचा काय एनर्जी. सकाळपासून तडफडत होता तो तापाने. आणि आत्ता बघा लगेच जायच्या आगमनाला म्हणून रेडी होऊन पटापट कुर्ता घातलाय भावाचा. तर गाईज आता आम्ही पोचतोय आपल्या माझगावच्या मोर्याच्या आगमनाला. सगळी मंडळी इथे तयार आहेत. बघा गाईज एकदम युनिक केलं आहे त्यांनी. वर्ल्ड कप ठेवला आहे आपला. तर गाईज आता थोड्याच वेळात माझगावच्या मोर्याचे इथे तुम्हाला दृश्य दाखवतो. आगमन होईल आता थोड्याच वेळात. गाईज आपल्यासोबत आहेत माझगाव मोर्यामधले मोठे सदस्य. तर नाही बोलू शकत तुम्ही त्याला. तर हां, त्याला एकदम बेडमधनं उचलून आणलं आहे. मित्रा, तर आपला हा कितवा वर्ष आहे आपल्या राजाचं? हे 78वं वर्ष आहे आमचं. आणि आमची ही परंपरा खूप जुनी आहे. तेव्हापासून आम्ही गणपती मंडळात म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून आम्ही बघतो. खूप मेहनत घेतली आमच्या पूर्वजांनी पण. आणि ती परंपरा अजून चालू ठेवली. ती तुम्ही पुढे ठेवली आहे. ही चालूच राहील. आणि आता बघायला मूर्ती यावर्षी एकदम वेगळं आहे. एकदम सरप्राईज आहे. काय दिल थांब के बेटो ऐसा बोलते. आणि बाई हे कानात काय घातलंयस तू? ब्लूटूथ आहे बाई, स्टाईलसाठी घ्या. बंदवाला घातलंय. घरून त्याला आईने सांगून पाठवलंय हा कापूस घाल म्हणून. तर त्यांनी शायनिंग म्हणून हेडफोन घातले. तुझा भाऊ एवढा हुशार आणि तू इथे काय करतोय? मला मंडळात घेतलं नाही घेतलं का? का आजारी होता म्हणून? तुम्ही गोकर्ण महाबळेश्वरला गेलात कधी? इथे महादेवाचा आत्मलिंग आहे. आत्मलिंग म्हणजे महादेवाच्या आत्म्यातून निघालेलं शिवलिंग. तशी पूजा केल्यानं साक्षात महादेवांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. एक दिवशी रावणानं तपश्चर्या करून महादेवांकडनं त्या आत्मलिंग मिळवलं. महादेवांनी त्याला सूचना केली की लंकेला पोहोचेपर्यंत त्या आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस, अन्यथा ते जिथे ठेवशील तिथेच ते स्थापित होईल. रावण आत्मलिंग घेऊन लंकेला निघाला. मात्र अर्ध्या वाटेतच श्री विष्णूंनी आणि श्री गणेश यांनी ते आत्मलिंग जमिनीवर ठेवायला भाग पाडलं. लोकांच्या कल्याणासाठी गोकर्ण महाबळेश्वरला ते आत्मलिंग स्थापित झालं. म्हणजे साक्षात कैलास स्थापित झालं. लोकांच्या कल्याणासाठी देवानं ही रचना केली. अशीच रचना देवानं आपल्यासाठी करावी एवढं समर्पण असायला हवं आपल्या भक्तीत. तुमच्या भक्तीत नेमकं तेच नाहीये. तुम्ही स्थानात अडकलात, देवात नाही. देवात अडकलात तर देव तुमच्यासाठी ते स्थान कुठेही कसंही निर्माण करू शकतो. माझगावचा मोर्याचा मुंबईमधला भेटले. तेराची गँग घेतली.
आम्ही जायला वाले आले ढोलतास आले बघा आता त्यांची झलक. गाईज आता नाचून एवढं दमलोय आम्ही, तर बघा थोडा एनर्जी ड्रिंक घेतोय. भावाला परत एनर्जल घेतलाय. आता तरी बरा आहे थोडा तो, पण आता घरून एवढे कॉल येतात त्याला, खूप शिव्या पडणार आहेत, खूप शिव्या पडणार. एकदम कट टू कट गणपती आणतात गाईज, एकदम कट टू कट.
हबीबी कहाँ से हो तुम? कम टू मजगा मुंबई नंबर 10 क्या बोलते हैं? गाईज पूर्ण दिवसभर आम्ही खूप एन्जॉय केलं आहे आणि भाईने एकदम फेमस सँडविच खायला आणलं इथे माझगावमध्ये. आणि आमच्यासोबत एक आला आहे हावरा, फक्त सँडविच खायला आला आहे. हा बघा, ते बघा भाईने पेमेंट पहिलंच करून टाकलंय. भाईची बिल्डिंग ही बघा, बिल्डिंग बरोबर बिल्डिंग खाली आहे गाईज. कितने फ्लोर पे? कौन से फ्लोर पे? 38. तो गाणं याच्यासाठीच काढलेला. 25 lakhs का इंटीरियर. अरे बापरे, तो गाणं आहे याच्यासाठीच आहे, मुझको भी तू लिफ्ट करा दे. बाईला देव खूप पावलाय. पाहिजेत तेवढे सँडविच का? पहिले शाहरुख भाई को दे, शाहरुख भाई को दे. भाई आप ले लो शाहरुख भाई को दे. शाहरुख भाई हात दिखा, बस हात आहे. बस
मुंबईचा राजा आला. तर गाईज फायनली माझगावच्या मोर्याचं मस्तपैकी असं आगमन झालेलं आहे गाईज. आणि तुम्ही बघितलं किती जल्लोषात आम्ही मजा मस्ती केली सर्वांनी मिळून. आणि मला असं वेगळं असं वाटूच दिलं नाही याने. मला एवढं लांबून बोलवलेलं, चांगला प्रतिसाद दिला, तर सर्वांचं मनापासून आभार. आणि गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.